नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे नूतन साकारलेल्या श्री कामाख्या माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतोय। आसामच्या प्रसिद्ध कामाख्या शक्तिपीठाच्या धर्तीवर उभारलेल्या या मंदिरामुळे नाशिकच्या धार्मिक वैभवात मोलाची भर पडली। या सोहळ्यानिमित्त मंदिरात श्री कामाख्या माता, दशमहाविद्या, नवनाथ, बडे बाबा मच्छिंद्रनाथ, महामाया तिलसिमिया, यक्षिणी आणि शिवमंदिर अशा विविध मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते। वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून गेला असून पंचकुंडात्मक शतचंडी याग, नवचंडी यज्ञ आणि रुद्राभिषेक यासारखे विशेष धार्मिक विधी सुरू आहेत। पारंपरिक शिल्पकला आणि वास्तुशास्त्राचा सुंदर संगम असलेल्या या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करतात। यानिमित्त परिसरात भजन, कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे। स्थानिक ग्रामस्थ आणि विविध धार्मिक संघटनांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत असून निफाड तालुक्याला आता एका नवीन धार्मिक पर्यटन स्थळाची ओळख प्राप्त झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, निफाड। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृतये भद्रायै निहता प्रणता सताम। शक्ती स्वरूपामध्ये गुवाहाटी इथे असलेल्या मुख्य कामाक्षा देवीचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती धारणगाव येथील खडक या इथे मुख्य स्थान आता महाराष्ट्रात आपल्याला सगळ्यांना सेवेकरता उपलब्ध करून दिलं आहे। आणि हे अतिशय धार्मिक सगळ्या शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना या ठिकाणी होत आहे। उद्या आणि परवा मुख्य कार्यक्रम अचल प्राण प्रतिष्ठा परमपूजनीय माधवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आपण इथे संपन्न करत आहोत। सर्व भाविक भक्तांनी या कार्याचा लाभ घ्यावा अशी विनंती या मंडळातर्फे आपण सगळ्यांना करत आहोत। प्रतिष्ठा 27 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याच्याच बरोबर अन्नदान, महाप्रसाद सगळेच कार्यक्रम आपण या ठिकाणी त्या दिवशी ठेवलेले आहेत। नमस्कार, प्रसाद खोचे या यज्ञातले सगळ्या गुरुजींचे प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी संपर्क साधतोय। 7 दिवस चालणाऱ्या या महायज्ञामध्ये कामाख्या देवी, कामेश्वर देवी आणि अनेक सप्तदुर्गा त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या नानाविध मूर्तींची स्थापना या 7 दिवसामध्ये आम्ही या यज्ञामध्ये करत आहोत। त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या गोष्टी साध्य व्हाव्या यासाठी दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ आणि त्याचा हवन असा हा यज्ञाचा क्रम दिनांक 21 तारखेपासून आम्ही सुरू केलेला आहे। काल परवा स्नपनविधी, धान्य अधिवास, शय्याधिवास या प्रकारचे कर्म आम्ही त्यात पूर्ण केले। सध्या या क्षणाला आता धान्याधिवास झाल्यानंतर मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी असलेल्या पुढच्या विधीची तयारी आता आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। यासाठी लागणारे गुरुजी सगळे नाशिकवरून, काही त्र्यंबकवरून, काही औरंगाबाद आणि नानाविध अशा शहरातून या सगळ्या गुरुजींची उपस्थिती या यज्ञामध्ये केलेली आहे। आणि ते त्यांच्या अनुसरणानुसार, त्यांच्या कार्यानुसार या सगळ्यांमध्ये सहभाग नोंदवून आपलं कार्य करत आहे।